खुदा को मैं जानती नहीं। लेकिन नहीं करता हूँ मैं खाली 8-9 बजे अगर उनको मालूम ही नहीं करता तो गायब कर देता। उसको तो क्या सपोज मेरी बेटी ने अगर मुझे नहीं बताया तो इसको गायब कर देता। तुम लोग लव जी आज यही तो हो रहा है। तुम लोग को लड़की उड़की नहीं है क्या रे? शर्म आता है कि नहीं? माँ बहन घर पे है कि नहीं है? तुम सबके साथ क्या बोल रहा है? क्यों बोला उसने? क्यों बोला? हमारे घर में तुमको क्या है? तुम्हारा क्या लेके रहता है तुम लोग का? अरे इसमें लिखा हुआ है ना। अभी बच्चा अभी बच्चा बोल रहा है उसको 17 साल का था अभी। मैसेज करने की जरूरत ही नहीं थी। पहली बार करने की जरूरत क्यों है? क्यों किया आपने स्टार्ट किया, मैंने नहीं किया, मैंने ऐड भी नहीं किया था। ये तो मेरी खुशनसीबी मैंने बच्चे को बचपन से सिखाया है। अगर ये मेरी बेटी को नहीं, मेरी बेटी मुझे नहीं बताती इसका वीडियो है ना वायरल होना चाहिए। इसका रहना नीचे पेंटर बड़ा में नीचे बैठ। नमस्कार, मी श्वेता निलेश पाटील, पेंकरपाडा मिरारोड इथे समाजसेवक म्हणून काम करते. रिसेंटली आता एक मुद्दा आला आहे समोर की मला सकाळपासून वारंवार सगळ्या न्यूज रिपोर्टर्सचे कॉल येतात की गेल्या दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी एक इन्सिडेंट घडला. तो नक्की काय होता? तर त्याच्यावरती तुमचं एग्रेशन एवढं होतं, तर त्या एग्रेशनचं कारण काय, रिझन काय असं मला विचारलं गेलं. तर एग्रेशनचं कारण असं होतं की जेव्हा माझ्यापर्यंत तो मॅटर आला तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हती, पण मला कॉल आला की असा काही मुलीची छेड काढली. ती मुलगी 14-15 वर्षाची आहे. माझा स्टाफ मेंबर आहे, त्यांनीच मला फोन केला. तर मी सांगितलं तुम्ही तिकडे पोचा आणि माझे हस्बंड आहेत निलेश पाटील, त्यांना कॉल करा तुम्ही, ते तुम्हाला हेल्प करतील काय असेल तर ते माझे हस्बंड तिथे पोचले आणि पोचल्यावरती त्यांनी तो मॅटर सांभाळून घेतला. पोलिसांना कॉल केला, पण पोलीस पोचायच्या आधी मी तिथे म्हणजे माझी मीटिंग आटपली आणि पोलीस पोचायच्या आधीच मला वाटतं मी तिकडे त्या इन्सिडेंटपर्यंत पोहोचली आणि मी त्यांना विचारलं की बाबा सॉल्व्ह झाला का मॅटर. तर ते बोलले की नाही, अजून पब्लिक आहे जमा इथे. तर मी तिथे पोहोचले आणि तिथे मी नक्की काय तो मॅटर जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा मला समजलं की तो मुलगा, त्यांनी जो माणूस होता तो जवळजवळ मला वाटतं 35 वर्षाचा माणूस होता आणि त्या माणसानी त्या मुलीला, ती दूध घ्यायला आलेली त्याच्या शॉपवरती, तिला डायव्हर्ट करून तिच्याकडून फोन घेतला आणि त्यांनी स्नॅपचॅटचा QR कोड तिच्या नकळत स्कॅन करून घेतला आणि जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा ह्याचे मेसेजेस तिला यायला चालू झाले आणि तो तिला मेसेजमध्ये वारंवार ती त्याला अंकल म्हणते, अंकल आपको ये कहाँ से मिला, आपने मतलब आप मेसेजेस कर रहे हो, आपको कहाँ से ID मिला वगैरह. तर तो तिला सांगतोय की मला अंकल नको म्हणूस, मी आय एम जस्ट 17 असा त्याचा काहीतरी टोन होता, मेसेजेस होते आणि ते झालंच. आणि नंतर मग ती बोला की ठीक है, मैं आपको अंकल ने फिर भैया बोलते आप मुझसे बड़े उमर में. तो बोलते भैया भी मत बोलो वगैरे असं काय त्याचं काय सीन झालं म्हणजे मला नीट नक्की माहिती नाही. पण तिचे वडील जेव्हा ते मेसेजेस मला ऐकत होते तेव्हा मला एक थोडंसं झलक आठवते. नंतर मग त्याला ती पोरगी उत्तराखंडची होती आणि त्याला तिच्या फेसिंगवरून समजलं. त्यांनी तिला विचारलं की आप वो नॉर्थ साइड से हो क्या, उत्तराखंड वगैरे यहाँ से हो क्या. तर ती म्हणाली हाँ मी तिकडचीच आहे. तर ह्यानी तिला म्हटलं की ठीक है, बोलते आप अभी फेब में हम लोग जा रहे हैं घूमने के लिए, तो आप हमको गाइड करना, ठंड के मौसम रहेगा वहाँ पे, तो आपको वहाँ पे क्या करना है क्या नहीं, ऐसा कहाँ घूमना है वगैरह असं. तर ती नॉर्मली म्हणाली की ठीक है अंकल, मुझे नहीं मालूम, पर मैं मेरे पापा को बोल दूंगी, आप मेरे पापा से हेल्प लेना, पापा आपको हेल्प कर देंगे. तर ह्यांनी म्हटला कि पापा को हमारे बीच में मत लेके आइए, ये जो भी है हमारे बीच की बात है, पापा को कौन बीच में लाता है. तर इन शॉर्ट मला जे मेसेजेस वाटले ते थोडे मला चुकीचे वाटले, कारण की तिचं वय मुलीचं खूप कमी होतं आणि हा मोठा आहे. हा इनडायरेक्टली मला असं वाटत होतं की तिला प्रोवोक करायचा किंवा तिला थोडा बोलते ना की त्या वेगळ्या स्टोनमध्ये अशी बोलत होता की लव्ह जिहादचा मॅटर असं प्रॉपर आपण नाही म्हणता येणार या गोष्टीला, पण माईट बी पुढे जाऊन आपण जर त्याला थांबवलं नसतं, आता आपल्याला ही गोष्ट कळाली नसती तर तो होण्याची शक्यता असू शकली असती. आपण त्याला नाकारता येत नाही त्या गोष्टीला, कारण की तो मुलगा तो माणूस जो होता तो वारंवार तिला असा पद्धतीने बोलवता की ती त्याच्या ह्याच्यामध्ये अटकली पाहिजे. आणि थँकफुली त्या मुलीने आवाज उचलून वडिलांना सांगितलं की पप्पा देखो ऐसा मेसेजेस देखो आ रहा है, किंवा म्हणजे जे काय ते फोन दाखवला तिचा आणि तिच्या वडिलांनी तो स्टँड घेतला आणि आवाज उचलून तिथपर्यंत पोहोचू शकले. तर मला असं वाटतं की ही जी अवेअरनेस आहे ती प्रत्येकामध्ये असायला हवी की त्या टायमाला स्टँड घेणं भरपूर गरजेचं होतं, जे तिच्या वडिलांनी केलं. आणि हा मॅटर जवळजवळ दिवाळीच्या आधीचा आहे, 16 ऑक्टोबरचा काहीतरी आहे हा मॅटर.
आम्ही त्याच्यानंतर त्या माणसाला बजरंग दलच्या मार्फत, आमचे तिकडचे बजरंग दलची माणसं आहेत राकेश कोटेंजी आणि कमलेश भास्कर, त्यांनी हा पुढाकार घेऊन त्यांनी मग थोडासा आम्ही पोलिसांना बोलून वगैरे त्या माणसाला पोलिसांच्या हवाले केलं. आणि ते केल्यानंतर त्याला आम्ही त्याच्यावरती वाटतं पोस्कोची धारा वगैरे कसली त्याच्यावरती पोस्को वगैरे लावलेला आहे आता सध्या. आणि माझ्या माहितीमध्ये तो सध्या अटकच आहे. सकाळी मी त्यांच्या वडिलांना विचारलं तर सकाळी ते बोलले की ते आज मला बोलले, आज पण ते मला म्हणाले की ते अटकच आहे तो अजूनपर्यंत. तर मेन म्हणजे ही अवेअरनेस असणं गरजेचं आहे. माझा अग्रेसिव्हनेस त्या टायमाला यासाठी निघाला की ती अशाच पद्धतीने तुम्ही म्हणजे मुलींना अटकवता. आणि ती मुलगी बोलली देवाच्या कृपेने, नशीब तिने आवाज उचलला. पण अशा बऱ्याच मुली असतात की ज्या स्वतःसाठी बोलू शकत नाही किंवा आईवडिलांना घाबरून किंवा समाजाला घाबरून शांत बसतात. तर माझा तोच मोटिव्ह होता की मुलींना एक हिंमत भेटायला हवी या गोष्टींनी, आणि मुलींनी खरंच आपल्या खऱ्या अर्थाने आवाज उचलून या गोष्टीसाठी स्टँड घ्यायला हवा. थँक्यू. जरी जे बीजेपीचे महिला पदाधिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होता, तर त्यामध्ये एक माणसाचं हारानं करते, काय प्रकरण आहे? प्रकरण त्याच्यामध्ये असं आहे, एक 14 वर्षाची मुली, त्याला एका मुसलमान मुलांनी थांबवला आणि त्याचा मोबाईल घेतला, त्याचा स्नॅपचॅटचा स्कॅनर घेतला आणि नंतर त्याला मेसेज पाठवतो नेहमी की मला तुला भेटायचं आहे, तर तू कुठल्या गावाची आहे, उत्तराखंडची आहे, तर मी जाणार आहे तिकडे, माझ्यासोबत चलणार का, आणि मी तिकडे गेलं तर मला तिकडे मार्गदर्शन कर कुठे फिरायचं आहे. तर ती मुलींनी सांगितलं 14 वर्षाची, माझे आई वडिलांना विचार, ते तुला मार्गदर्शन करणार. तुझं नाही, आई वडिलांना सांगू नको की मी तुझ्या संपर्कात आहे. नंतर प्रेमाचा जाल टाकतो त्याच्यावर. नंतर ती मुलींनी जेव्हा विरोध केला तर धमकी देतो त्याला, आणि त्याला सांगतो की मी 17 वर्षाचा आहे. तो माणसाचा वय 34 इयर्सचा होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, तो आता अरेस्टेड आहे. तर हे मीरा भाईंदरमध्ये परत हे विषय चालू आहे की पर्पजली लव्ह जिहादचा मुद्दा काढण्यात आला आहे. आणि पूर्ण मीरा भाईंदरमध्ये काश्मीरा असो, पेनकरपाडा असो, उत्तम दर्गाजवळ असो, तिथले कुठे हिंदू मुलगी दिसली तर त्याच्यावर ते प्रयत्न करतात की कसा यांना पटवायचा, कसा नंबर घ्यायचा, कसा फेसबुक नंबर घ्यायचा, कसा इंस्टाग्राम घ्यायचा आणि त्याचा पाठी लागायचा. काय बोलणार ज्या प्रकारचे दाचकुलपाड्यामध्ये असं जे प्रकरण होतं, त्यानंतर बाहेरचे नेता येऊन जे काहीतरी लोकांनी भाषण केलेलं आहे, दाचकुलपाड्यामध्ये एका 13 वर्षाची मुलीला एका काय चांद नवाब काय नाव होतं त्यांनी थांबवलं आणि सांगितलं मला आय लव्ह यू बोलून जा, पहिला चीज. दुसरा त्यांनी विरोध केला, त्यांनी आईबाबाला सांगितलं, त्यांचा पूर्ण परिवार समाज आला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केला. नंतर याच्या 8 दिवसानंतर त्या मुस्लिम लोकांनी अजून बाहेरच्या लोकांना बोलवून 15 नंबर बस स्टॉप, 22 नंबर बस स्टॉपवरून लोकांना बोलवून 50-60ची संख्यामध्ये सकाळी 6 वाजता कुल्हाडी कोयता भाले घेऊन त्या परिवारावर हल्ला केला. आणि मला कौतुक वाटतो किती इकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, ते दाखवतात की ते मुलीची चुकी होती, त्या परिवाराची चूक होती. तर कुठे म्हणजे हे सोशल मीडियाचे जे लोक आहे ना, याला म्हणतात अर्बन नॅक्सलाइट्स. हे लोक दुसरा का दाखवतात की रिक्षावाल्यावर अन्याय झाला. अरे एका मुलीवर तुम्ही अशा छेडखानी करतात आणि सांगतात रिक्षावाल्यावर अन्याय झाला. तर हे परत चालू आहे. नरेंद्र मेहता साहेबांवर आरोप करतात ते लोक, विरोधी पक्ष आरोप करतोय, काँग्रेस आरोप करतोय की नरेंद्र मेहता दंगा करतोय. नरेंद्र मेहतानी हे केला. मला एक सांगा, नरेंद्र मेहतानी चुनावच्या वेळी सांगितला होता बटेंगे तो कटेंगे. योगीजी आले होते, त्यांनी सरनाईकचा पण हात पकडला होता, मेहता साहेबांचा पण हात पकडला होता की बटेंगे तो कटेंगे. जेव्हाही देशासाठी धर्मासाठी काही प्रॉब्लेम आली तर नरेंद्र मेहता तिकडे जाणार, आमचा युवा मोर्चा तिकडे जाणार आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी शक्तीने त्यांचा पाठी उभा राहणार.